साधना. सप्त पातळीवरील साधनेचे तत्वज्ञान. उत्तरार्ध. साधनेचे तत्वज्ञान नीट व सूक्ष्मपणे समजावून घ्यायचे असेल तर त्यासाठी या 4 बाबींचे नीट स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. पहिले आत्मज्ञान, दुसरे ब्रह्मज्ञान, तिसरे तत्वज्ञान व चौथे सज्ञान. आत्मज्ञानामध्ये जीव, जीवन, प्राणशक्तीचे उत्थान किंवा पतन यांचे निरूपण करण्यात येत असते. आत्मचिंतनाद्वारे आत्मसंशोधन, आत्मनिर्माण, आत्मविकास यासाठी सूक्ष्म दृष्टी ठेवून प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास याला जीवात्म्याविषयीचे विवेचन असे म्हणता येईल. ब्रह्मज्ञानामध्ये परमात्म्याच्या व्याप्तीची, सामर्थ्याची व त्याच्या सत्तेची व्याख्या करण्यात येत असते. पण त्याला अचिंत्य असे म्हणून व नेती असे म्हणून ज्ञानी लोक आपल्या बौद्धिक सामर्थ्याची मर्यादा ओळखून हात टेकू लागतात. पण मनुष्याच्या जीवनाचा परमात्म्याशी जो ताळमेळ असतो त्यावर अनेक दृष्टीने प्रकाश टाकण्यात येत असतो. पारिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोने होते असा एक समज आहे. आत्म्याशी परमात्म्याचा संपर्क झाला, त्याच्याशी मिलन झाले तर आत्म्याचे असेच अलौकिक परिवर्तन होते. अमृताचा लाभ झाला किंवा कल्पवृक्षाचे सानिध्य लाभले की माणसाला कितीतरी लाभ मिळतात असे अलंकारिक वर्णन करण्यात येते. आत्म्याला परमात्म्याचे सानिध्य लाभले की त्याला अशाच अनेक भौतिक व आध्यात्मिक विभूतींची प्राप्ती होत असते. त्याला अनेक प्रकारच्या सिद्धी व चमत्कारिक अलौकिक विभूती लाभतात. याविषयी साधना ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे विवरण पाहायला मिळते. ही जीवाशिवाची भेट झाल्यास त्याचा निश्चित परिणाम दैवी अनुग्रहाच्या रूपात, अलौकिक दिव्य अनुभूतीच्या रूपात होतो हे निश्चित मानायला पाहिजे. जीवनाच्या उद्देशाची खरोखरी परिणिती या रूपाने ईश्वर प्राप्ती होणे, त्याच्या जीवनाची पूर्तता होणे, परम पुरुषार्थाचा लाभ होणे, परम लाभ होणे या सर्व वर्णनांचा एकच अर्थ आहे. आत्म्याची परमात्म्याच्या उच्च स्थितीपर्यंत प्रगती करून घेणारा साधक निश्चितच नररूपात असला तरी तो नारायणच होय. त्याच्या वैशिष्ट्याला, त्याच्या विभूतीला, त्याच्या प्राप्तीला काही मर्यादाच नसते. तिसरी बाजू म्हणजे तत्वज्ञान. याला विचाराचे शास्त्र असेही म्हणता येऊ शकते. विचारांची शक्ती फार प्रचंड आहे आणि त्याची प्रतिक्रिया देखील फार प्रचंड असते. याची जाणीव फार थोड्या लोकांना असते. या हाडामासाच्या आपल्या देहात जे काही चलनवलन दिसते, जी काही हालचाल दिसून येते, ती व त्याच्याकडून होणारे अनेक भौतिक व दैविक चमत्कारिक कार्य, त्याच्यामध्ये दिसून येणारे चैतन्ययुक्त वैभव, हे सर्व काही या विचाराच्या विभूतीचेच परिणाम आहेत. माणसाच्या अंगी असणारे उत्कृष्ट गुण किंवा अवगुण, त्याचे थोरपण किंवा हीन, दळभद्री जीवन, त्याची प्रतिभा, त्याची श्रेष्ठता किंवा सर्व प्रकारची दुर्बलता, या सर्वांचे मूल्यमापन करायचे असेल तर त्याच्या विचारांची पातळी काय आहे यावरून सहज कळून येऊ शकते. एखाद्याला सफलता मिळते तर एखाद्याला असफलता. याच्या मागे साधनांचा किंवा परिस्थितीचा मोठा हात नसतो, तर त्या माणसाची संकल्पशक्ती, त्याचा निर्धार, काम व्यवस्थितपणे करण्याची त्याची प्रवृत्ती यांना अधिक महत्त्व असते. जे लोक वाईट विचारांचा अंगीकार करतात त्यांच्या विचाराची दिशाच चुकीची असते, तेव्हा त्यांचे आयुष्य हे अनिर्बंध असे बनते. त्याला कधी ताळमेळ नसतो. त्याचे आयुष्य व त्याचे भविष्य हे दोन्ही अंधकारात बुडून जात असतात. डोक्यात अनेक प्रकारचे विचार सैरावैरा धुमश्चक्री घालीत असतात. हे त्याच्या विचार करण्याच्या सवयीवर अवलंबून असते. त्याच्या गुणदोषांच्या आधारावर विचार करून, नीट चिंतन करून, त्यातले जे उचित असेल त्याचाच अंगीकार करणे व जे अनुचित असेल, वाईट असेल, अहितकारक असेल त्याचा त्याग करणे, याला देखील फार मोठे धैर्य लागते, मनाचे मोठे साहस लागते. या वृत्तीलाच, या धैर्य वृत्तीलाच मनस्वीपणा असे म्हणण्यात येते. मनस्वी लोकच जीवनाचा खरा आनंद उपभोगतात. त्यांना इतरांकडून आदर, प्रेम आणि श्रद्धा लाभत असते. चौथी बाजू आहे सज्ञानाची. याच्या अंतर्गत नीतिशास्त्र
व्यवहार कौशल्य, शिष्टाचार, सदाचरण, कर्तव्य पालन, कर्तव्य परायणता व आपल्यावरील जबाबदाऱ्या पार पाडण्याची वृत्ती यांचा समावेश होतो. यालाच दुसऱ्या शब्दात धर्म असे म्हणतात. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. समाजात राहून सहजीवन अंगीकारून राहणे ही त्याची मूलभूत प्रवृत्ती आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय, मदतीशिवाय, देण्या घेण्याशिवाय त्यांचे जीवन चालू शकत नाही. त्याला स्थैर्य लाभू शकत नाही. त्याच्या जीवनात प्रगती होऊ शकत नाही. सर्वांशी मिळून मिसळून राहणे, समाजात एकमेकांच्या व्यवहाराच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, नागरिक या नात्याने आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडणे व सज्जन माणूस बनून त्याला अनुरूप असा व्यवहार करणे माणसाला आवश्यक आहे. पण याऐवजी जर त्याला उच्छृंखलपणा करून वाटेल तसे जीवन जगण्याची सवय लागली तर सर्व ठिकाणी अशांती पसरेल. जागोजागी संकटे येतील. त्याच्यावर व त्याच्यामुळे समाजावर, त्याच्या जवळच्या माणसांवर विपत्तींचा कहर कोसळेल. आपली स्वतःविषयी, आपल्या जवळच्या लोकांविषयी, समाजातील सर्वसाधारण जनतेविषयी आपली वागण्याची पद्धती कशी असावी, योग्य व सर्वांना हितकारक अशी वागणूक कशी असावी, शालीन, सभ्य, सुसंस्कृत अशी उपचार पद्धती काय असू शकते, इतरांशी व एकंदरीत समाजाशी आपला लोकव्यवहार कसा असायला हवा, याचे नीट व जाणीवपूर्वक ज्ञान मिळवून त्याचा अंगीकार करणे व त्यानुसार वागणे याला सज्ञान म्हणतात. या चारही प्रकारच्या ज्ञानाच्या अंगाचा अधिकाधिक उजाळा होणे, त्यांचा नीट समन्वय होणे व त्यानुसार आपले जीवन चालणे हाच साधनेच्या तत्वज्ञानाचा मुख्य आधार आहे. या क्षेत्रात ज्यांचे ज्ञान उच्च कोटीचे आहे त्यांनाच मनीषी, ऋषी, तत्वज्ञानी, ब्रह्मवेत्ता, द्रष्टा, आत्मज्ञानी इत्यादी वरचढ व श्रेष्ठ अशा नावांनी ओळखण्यात येते. त्यांना स्वतःच्या अंतःकरणातच प्रभूचे दर्शन होत असते. या चारही प्रकारांच्या समन्वयाने साधनेचे जे स्वरूप बनते व त्याची प्रत्यक्ष रूपाने प्रत्यक्ष व्यवहारात जी परिणती होते, जी अभिव्यक्ती होते, तिलाच साधनेचे प्रत्यक्ष कार्यस्वरूप मानण्यात येते. त्यालाच तप, तपश्चर्या, तितिक्षा असे म्हणण्यात येते. या तपश्चर्याची 3 अंगे असतात. त्यांचा खरा आविष्कार या 3 प्रकारे होत असतो. पहिला, आत्मनिग्रह यासाठी करण्यात येणारी तितिक्षा. दुसरा, परमार्थासाठी करण्यात येणारा त्याग व आत्मबलिदान. तिसरा, अनेक प्रकारच्या क्रिया किंवा कर्मकांड करून साधनेचे बळ वाढवून त्याच्या माध्यमाद्वारे आत्मशिक्षण व अंतरंगात दडलेल्या अनेक सुप्त शक्तींचे जागरण. आत्मनिग्रह म्हणजे स्वतःवर घालण्यात येणारी शिस्त. अस्वाद व्रत करणे, उपवास करणे, ब्रह्मचर्य पाळणे, मौन व्रत धारण करणे, थंडी किंवा उष्णता यांच्या ऋतुगणिक प्रभावाला सहन करणे, साधे जीवन अंगीकारणे, मितव्ययी राहणे, दिवसभराचे कार्य करण्यासाठी दिनचर्या निर्धारित करणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे, आपल्या अंगवर्णी पडलेल्या जुन्या सवयींवर आळा घालण्यासाठी मनाचा निग्रह, संयम व देहाची तितिक्षा हे सर्व काही तपश्चर्या म्हणून मानले जाते. इतरांची सेवा करणे, लागेल ती मदत करणे, सार्वजनिक सत्कर्माच्या कार्यात सहभागी होणे, लोकांचे कल्याण होत असेल अशा कामात व अशा प्रवृत्तीमध्ये आपला वेळ, आपली मेहनत व आपले धन यांचा काही प्रमाणात नियमितपणे विनियोग करणे इत्यादी कर्मे तपश्चर्येच्या दुसऱ्या चरणात अंतर्भूत होतात. याबरोबरच अनितीच्या विरुद्ध लढणे, संघर्ष करणे, त्या मार्गात येणाऱ्या अडचणींना सहन करणे, सामोरे जाणे, त्यापासून आपले काही नुकसान झाले किंवा काही मार खावा लागला तरी तो सहन करण्याची शक्ती संपादन करणे, लोकव्यवहाराच्या बाहेर जाऊनही योग्य असेल त्याचा पाठपुरावा करणे व त्यापुढे आपल्याला अगतिकपणे मिळणाऱ्या अपमानाची पर्वा न करता त्याच्या विरोधांना व त्यांच्या घातक प्रहारांना धैर्यपूर्वक झेलणे अशा प्रकारचे कर्तव्य देखील या तपश्चर्येच्या अंतर्गत मानले जातात. परमार्थाच्या कार्यासाठी अशा प्रकारचे कष्ट सहन करणे, सहिष्णुता दाखविणे हे या तपसाधनेचे दुसरे चरण होय. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या साधनेचे कर्मकांड मोडतात.
जप करणे, ध्यान करणे, प्राणायामरत अनुष्ठान, पुरश्चरण इत्यादी अनेक प्रकारचे कर्म आपल्या समाजात किंवा आपल्या पूजा साधना पद्धतीमध्ये जे जे आवश्यक असेल त्याचे नीट विधीनुसार नियमानुसार आचरण करणे हे सर्व काही उपासनेच्या अंतर्गत येतात. साधनेच्या तत्वज्ञानातील वरील 4 व या 3 अशा मिळून एकूण 7 पायऱ्या आहेत. याच 7 बाबींना अनेक ऋषींनी ज्ञानवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे नाव देऊन वेगवेगळ्या प्रकारचे अलंकारिक स्वरूप देऊन प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अनेक शास्त्रांचे पठण करावे लागते. विद्वानांची प्रवचने नीट लक्ष देऊन ऐकत राहावी लागतात. या सर्व प्रकारच्या विवेचनांमध्ये याच 7 प्रकारांचा वेगवेगळ्या प्रकारांनी विस्तार करण्यात येत असतो. आपापल्या पद्धतीने स्पष्टीकरण करण्यात येत असते. हे तत्वज्ञान नीट समजावून घ्यायला पाहिजे, त्यांचा अंगीकार करायला पाहिजे व त्याला आत्मसात करायला पाहिजे. असे झाल्यास आपल्या जीवनात साधनेद्वारे मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या सिद्धी व अनेक उत्तम प्रकारच्या उपलब्धी प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी साधनेला आपल्या जीवनाचे अनिवार्य असे अंग बनवून घ्यायला पाहिजे. अखंड ज्योती मराठी, फेब्रुवारी 2009, पृष्ठ संख्या 10, 11 आणि 12. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.